अहो कितीही अडचणी असू द्या, कितीही संकट असू द्या, या दरबारात आल्यानंतर सगळ्या पुऱ्या होत्या. आईपाशी आल्यानंतर सगळ्या गोष्टी पुऱ्या होत्या. एवढी तुम्हाला शेवटचं एक दृष्टांत सांगतो. माझ्या सेवेला मी पूर्ण विराम देतो. धोंडीबा पाटील नावाचा एक व्यक्ती होता, फार गरिबी बर का. आणि माणसाच्या जीवनात सगळ्यात वाईट काय असेल तर त्याचं नाव आहे गरिबी बर का. लक्षपूर्वक ऐका. गरीब असल्यानंतर कोण मला विचारायला सुद्धा येत नाही, खरंच येत नाही महाराज. मग त्यावेळेस गरिबी, पैसे नाही, काही नाही, नवे नवे मागून खायला सुरुवात केली. नवे नवे मागून मिळेना म्हणून काम करून खायला सुरुवात केली. कुणी? धोंडीबा पाटील बर का. मी कोणत्या कोणत्या व्यक्तींचे दृष्टांत सांगितले. आजचं पाकिट त्याला बर का. कोणाकोणाचे सांगितले ऐका बरं. असं करू नका. घरी जात असताना विनोद, जोक, सासू सुनाच्या गप्पा नेण्यापेक्षा माझ्या संताचं चरित्र घेऊन जावाकडे. पहिला दृष्टांत सांगितला तो म्हणजे दादू गंगापुरे बर का. दुसरा दृष्टांत सांगितला मारुती भोसले. आणि आता तिसरा दृष्टांत आहे तो म्हणजे धोंडीबा पाटील बर का. लक्षात घ्या. काम करायला सुरुवात केली. ह्याच्यात त्याच्यात काम करायचं, काही मिळेल ते खायचं, नवे 2-2 दिवस स्वतः उपाशी राहायचं आणि घरात असलेल्या लेकरांना खायला द्यायचं. काय करायचं. एक दिवशी महाराज दिवाळीचा सण जवळ आला. अख्खं जग दिवाळी खाते पण माझ्या लेकरांना दिवाळी नाही, माझ्या पोरांना दिवाळी नाही. म्हणून तर पाटील रडू लागला. मला काय करावं काय समजेन. महाराज त्याने आपल्या पत्नीला आज्ञा केली आणि पत्नीला सांगितलं तो बी काम करायला जा, धुणं धु, भांडी घास. आणि जीवनात तिनेही महाराज जुनी भांडी करायला सुरुवात केली. पैसे कमवले पण महाराज दिवाळी करता नाही. काय करणार, एवढे पैसेही मिळत नाही. म्हणून शिळ झालेलं अन्न, शिळ झालेली दिवाळी, शिळे झालेले लाडू एका कामगारीने असे महाराज कचऱ्याच्या कुंडी जवळ फेकले होते. ते तिने उचलावे आणि घरी लेकरांना दिवाळीचे बर का लाडू मिळतील म्हणून ते लाडू घरी घेऊन यावं. आणि त्या धोंडीबा पाटलाच्या त्या पत्नीने आपल्या घरातल्या मुलांना ते खायला द्यावे. मुलाने खावे. महाराज गरिबी फार वाईट. धोंडीबा पाटील म्हणू लागला आता काय करणार काय करणार. आणि त्याच रात्री त्या धोंडीबा पाटलाने ठरवलं आता आपण जेवण करायचं नाही, आपल्याला संपून दे. जेणेकरून हे गरिबीचे दिवस आपल्याला पाहता येणार नाहीत आणि मिळाले नाही तरी चालतील पण आपण संपून घ्यायचं. त्याच रात्री माझा जगाचा मालक सद्गुरु संत बाळूमामा हातामध्ये काठी, खांद्यावरती घोंगडी, भंडारा लावून तन किरण काठी त्या धोंडीबा पाटलाच्या समोर आदळावी आणि म्हणावा रे लेका अजून मी या जगात आहे र, मी तुझा बाळू मामा अजून या जगात आहे र, तू एकदा माझी गाठ घ्यायला येस लेका असं म्हणावं. धोंडीबा पाटील खडकन जागा व्हावा. ऐका अशी सेवा करा की त्या सेवेने मामा आणि आपली सत्यवा माता आशीर्वाद रूपी आपल्या स्वप्नात यावी. अशी सत्यवा मातेची सेवा करा जेणेकरून तिने आपल्या स्वप्नात येऊन आशीर्वाद द्यावा. मग महाराज त्या सत्यवा मातेच्या सेवेमध्ये एवढी ताकद आहे, त्या मामांच्या सेवेमध्ये एवढी ताकद आहे. अशा प्रकारे धोंडीबा पाटील त्या ठिकाणी महाराज आता काय करावं. मामा कुठे असतील. मामांना हुडकण्याकरता तो दरबदर हुडकू लागला. एका कोण 10 रुपये उसने घेतले आणि त्या 10 रुपयामध्ये महाराज या गावात त्या गावात, त्या गावात या गावात जाऊ लागला. एका गावामध्ये सद्गुरु संत बाळूमामाचा तळ होता. ऐका ज्या पद्धतीने आज आपल्या या उमरे गावामध्ये आपण खरंच तुम्ही भाग्यवान आहात, पुण्यवान आहात. म्हणून या सत्यवा मातेचा बग्गा आपल्या रानात आपल्या गावात आहे. कुणालाही भाग्य प्राप्त होत नाही बरोबर, कुणालाही होत नाही. बग्गा हुडकत हुडकत धोंडीबा पाटील त्या ठिकाणी पोहोचले.
मामा कुठे आहेत, मामा कुठे आहेत. संध्याकाळची 9ची आरती झाली आणि आरती झाल्यानंतर सगळे लोक दर्शना करता तुडुंब गर्दी भरलेली आहे. आणि त्या गर्दीमध्ये तो दोंडीबा पाटील मामांना हुडकत तुडकत समोर गेला. मामा कुठे आहेत मामा, अहो मामा कुठे आहे तुम्ही, म्हणत समोर गेला. आणि समोर गेल्यानंतर मामांच्या चरणावरती मस्तक ठेवलं, विश्रांतीचा ठाव पायी संताची भाव. बरं भावाने श्रद्धेने मामाच्या चरणावरती पायावरती महाराज डोकं आपलं टेकवलं, दर्शन घेतलं. आणि दर्शन घेतल्यानंतर मामाने महाराज त्या दोंडीबा पाटलाच्या पाठीवरती थाप मारावी. आणि थाप मारल्याबरोबर महाराज त्या ठिकाणी सांगावं, जेवायला बसा, प्रसाद घ्या आणि इथंच मुक्काम करा. दोंडीबा पाटील जेवायला ताट घेऊन समोर बसलेला आहे. जेवायला अन्न त्याच्या ताटात वाढल्यानंतर आपल्या घरच्या 4 लेकरांचे, आपल्या लेकरांचे, आपल्या बायकोंचा चेहरा समोर यावा. आणि समोर यावा आठवल्यानंतर मी आज इथं खाणार आहे, पण माझे घरचे अजून उपाशी असतील, माझे घरचे अजून उपाशी असतील, मला नकोय, माझ्या लेकरांना घेतो. म्हणून मला ते ताटातलं अन्न गोळा करून एका कागदात बांधून घ्यावं, प्रसाद सोबत घ्यावा आणि ठेवावा आणि झोपावं महाराज पाणी पिऊन. सकाळी उठला, आरती झाली. आरती झाल्यानंतर मामाने आवाज दिला, ए दोंडीबा पाटील इकडे. आवाज दिला, मामा काय. दर्शन घेतलं त्यांनी आणि कडाला बसलं. कडाला बसल्यानंतर सांगितलं, आम्हाला जेवायला वाढा. मामा माफ करा, मी जेवू शकणार नाही, माझा परिवार उपाशी आहे. अरे लेका मी सांगतोय ना, तू जेव म्हणून, तू बाकीची चिंता करू नको. तू माझ्या दरबारात आलाय, तू सत्यवा मातेच्या दरबारात आलाय, तू अशा तशाच्या दरबारात नाही रे. चिंता करायची सोडून दे, या दरबारात आल्यानंतर सगळं काही ठीक होतं, सगळं काही. आशीर्वाद. पुन्हा एकदा पाठीवर हात फिरवला आणि जेवायला लावलं. दोंडीबा पाटलाला जेवण केलं. आणि जेवण केल्यानंतर महाराज मामाला सांगितलं, मामा मी आता येतो. दोंडीबा पाटील, अरे लेका चिंता करू नको, जा पुन्हा सेवा करायला या दरबारात ये. दोंडीबा पाटील आपल्या घराच्या दिशेने जातोय, पाहतोय जसं जसं आपलं घर जवळ येईल, जसं जसं आपलं घर जवळ येईल तसे त्याच्या मनात चिंता वाढू लागली. आपण जेवण केलं, आपण अन्न खाल्लं, पण आपली लेकरं उपाशी असतील. ते रात्रीचं बांधून घेतलेलं ते कधी लेकरांना देईल, लेकरं कधी खातील, या आशेने दोंडीबा पाटील घराच्या दिशेने धाव घेत होता. आणि महाराज अशा प्रकारे धाव घेत 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 त्याचं घर जसं जवळ येईल तसा त्याचा हुंदका भरून यायचा. माझी पोरं उपाशी आहेत, माझं घर उपाशी आहे, माझं सगळं काही विदे घरी आहेत ते सगळे उपाशी आहेत, त्यांना अन्न दिलं पाहिजे. पाहता पाहता घराजवळ जातोय काय, घर जसं जवळ आलं, जे लेकरं खांबाला टेकून भिंतीला टेकून बसायची ती लेकरं आज अंगणात, बरं का, अंगणात महाराज खेळताना त्याला दिसले. त्याला फार बरं वाटलं. आत गेला. घरात पाऊल टाकल्याबरोबर त्याची पत्नी म्हणते, अहो मालक, अहो धनी, बसा, मी तुम्हाला जेवायला वाढते. त्या क्षणी त्या दोंडीबा पाटलाच्या डोळ्यातून अश्रू ढळू लागले. हुंदका दाटून आला. अगं कुणी दिलं हे. अहो धनी, ज्या क्षणी तुम्ही मामाच्या दर्शनाला गेला ना, त्या क्षणी तुमचा कोणतरी जिवलग मित्र आला होता. हातामध्ये काठी होती, घोंगड होत. ऐका गडे, हातामध्ये काठी होती, घोंगड होत. आणि नाव सांगितलं बाळू धनगर आहे. आणि बाळू धनगर हे सगळं काही या ठिकाणी देऊन गेला. आणि सांगितलं ते दोंडीबा पाटलाला सांग म्हणावं, तुझ्या पाठीवरती या जगाच्या मालकाचा हात आहे, या मालकाचा आशीर्वाद आहे. ज्या क्षणी या मालकाचा, या सत्यवा मातेचा आशीर्वाद ज्याच्या पाठीवरती असेल ना, त्याने चिंता करायची सोडून द्यायची. बरं, तर काय पाहिजे, भाव पाहिजे. बरं,
भाव मनामध्ये असेल, त्या सत्य व मातेची तुम्ही सेवा केली ना, आयुष्यात तुम्हाला कोणत्याच गोष्टीची कमी पडणार नाही. फक्त विश्रांतीचा ठाव पायी संताची भाव, संताच्या चरणावरती भाव ठेवा, सगळं प्राप्त होईल. नवे नवे तुमच्या जीवनातलं पापही निघून जाईल. तुका म्हणे पापे जाती संताची जपे. म्हणून सगळ्यांना भजन करायचं बरं का. काय करायचं? भजन म्हणले बरं का, नाही तर तुम्हाला भोजन ऐकू येईल. भोजन ऐकू येईल बरं का. भजन करा, सगळ्यांनी हात वरती घ्या. जो कोणी हात वरती, आता मी हात वरती कशा करता घ्यायला लावले माहितीये का तुम्हाला? तुम्हाला असं वाटतं ना लेकरासारखं या सत्य व मातेने बरं का, सद्गुरु संत बाळूमामाने आपल्याला उचलून घ्यावं, त्याने फक्त हात वर करा, एवढं लक्षात ठेवा. आता अंग असं विठ्ठल माझा 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 जीवाच्या तुटी महालाभ तुकासाठी विश्रांतीचा ठाव पायी संताची भाव. तुका म्हणे पापी जाती संताची जपे. गुढ असा भंग जगद्गुरु तुकोबरांचा आहे. या अभंगातून आपल्याला 4 प्रकारचे लाभ प्राप्त होतात. म्हणून त्या देवाचं नामचिंतन करा, त्या देवाचं महाराज आपण सेवा करा. आयुष्यामध्ये तुम्ही पुण्यवंत झाल्याशिवाय राहणार नाही. जगात खरंच काय व्हायचं असेल तर माणसाने काय झालं पाहिजे?
आता तरी सांगा की पुण्यवंत झालं पाहिजे बरं का. सगळे पुण्यवंत व्हा, पण सत्यवा मातेची सेवा करा बरं का. मेंढी माऊलीची सेवा करा. तुमच्या रानामध्ये आली ना, त्याला चारा द्या बरं का, वैरण टाका बरं का, टाकचाल ना, हा पाणी लावा, सेवा करा. आयुष्यात सत्यवा माता तुम्हाला कधीच काही कमी पडू देणार नाही. एवढी ताकद या सत्यवा मातेच्या महाराज आशीर्वादामध्ये. झालेली सेवा सत्यवा मातेच्या चरणावरती समर्पित करतो. देवाचं नाम चिंतन, सत्यवा मातेचं नाव घ्या बरं का. काय घ्या? कोण म्हणलं नाव घ्या? कोण म्हणलं नाव घ्या? हा बघा ऐकडं नाव घ्या म्हणते. घेऊ का एक नाव घ्या? देवाच्या नावाला काय नको म्हणायचं. नामजप चालूच आहे. घ्यायचं का नाव? हा आधी आजी तुमच्या काळात नाव कशी होती हो? फार गोड नाव असायचे हे का नाही? नाव नाव आहे का नाही? अशी भरली मोठी रेल्वे नाव असायचे हे का नाही? पण आता शॉर्टकट आले आहे का नाही? आधी लय मोठी नाव आहे का नाही? एक घेतो आता तुमच्यासाठी बरं का. हा ऐका बरं का, चुकलं तर सांगा. येत होते जात होते खिडकी वाट पाहत होते, बरोबर ना? येत होते जात होते खिडकी वाट पाहत होते, खिडकीला 3 तारा अडकी त्याला उमर बारा, पान खाते करा करा घाम येतो झरा झरा, तिकडून आला व्यापारी, व्यापारी दिले सुपारी, सुपारी देते वाण्याला, हंडा आणते पाण्याला, वाडा विणते विंगाचा, वाड्यात वाडे 7 वाडे, आतल्या वाड्यात पलंग, पलंगावर बशी, बशीवर कप, कपात गडी, घड्याळात वाजल्या 1, सत्यवा मातेचं नाव घेतो, सद्गुरु संत तुकोबराय चालले विठाल विठाल. पण आता ती नाव कालवह्य झाली है का नाव? आता नाव ती गेली महाराज है का नाही? आता नाव कशी घेतात माहितीये का? बटन तुटलं बटव्याचं काय नाव घेऊ त्या कमानी म्हणा बर का. नाहीतर तुम्हाला गाडी बसून सुद्धा नाही चालत घरी यावं लागतं आहे का नाही? त्याच्यापेक्षाच पुढे महाराज केंद्रात केंद्र दूध केंद्र आमच्या नशिबी पडलं. ज्याला माहितीये पुढचं तिले हसणार. काळ बेंद्र आहे का नाही? अशी नाव झाली हो. पण नाव हे वेगळं नाव आहे, पण या मातेचं नाव जो घेईल त्याचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही, लक्षात ठेवा. देवा मातेचं आणि सद्गुरु संत बाळूमामाचं नामचिंतन करा. आयुष्यात काही कमी पडणार नाही. झालेली सेवा मातेच्या चरणी, सद्गुरु संत बाळूमामाच्या चरणी समर्पित करतो. आपल्या या सत्यवा मातेच्या बघा क्रमांक 1 चे मालक असणारे आमचे आप्पा बरं का, तेही आशीर्वादाचा हात घेऊन आमच्या पाठीशी असतात सदैव. म्हणून आपणच्या चरणीही नतमस्तक होतो. सुंदर असं या ठिकाणी तुम्ही या ग्रामस्थाने, या शेती मालकाने नियोजन केलेलं आहे. तर सर्वांना मनापासून धन्यवाद देतो. तुम्हा सर्वांचा दर्शनाचा योग ज्यांच्यामुळे आला असे आमचे परम स्नेही परम मित्र बरं का, आणि तसेच पाहुणे असणारे आमचे औदुंबर महाराज बरं का, सुंदर असं गोड पकवाज वाजवतात. मला हे पकवाज वाजवू वाटतो, पण ते मला हातच देत नाहीत काढून. काय का गोड पकवाज वाजवतात, अतिशय सुंदर गोड असं पकवाज ते वाजवतात, सुंदर अशी साथ देतात. असंच प्रेम, असाच आशीर्वाद माझ्याशी, माझ्या पाठीशी राहावा एवढीच मी त्यांच्या चरणी प्रार्थना करेल. आणि कधीच आपल्या मैत्रीमध्ये दुरावा, पाहुण्यामध्ये दुरावा येऊ नये एवढीच प्रार्थना करतो. त्यांच्या चरणावरती नतमस्तक होतो. सुंदर असे तुम्ही उमरे ग्रामस्थ सगळेजण या ठिकाणी उपस्थित झाला. टाळकरी मंडळी, भजनी मंडळ, आता तुमचं नाम उल्लेख माहिती नाही, क्षमा करा. सुंदर अशी तुम्ही ही साथ केली त्याबद्दल तुम्हालाही धन्यवाद. आणि सुंदर अशी ज्यांनी सिस्टीम लावली त्यांना तर कोटी कोटी धन्यवाद बरं का. असं वाटतं त्यांना कुठं बी घेऊन फिरावं. याचाल का पण बघा, तुमच्या घरच्यांनी सोडलं तर या एका मळच लावू द्या, आपण दोघं हिंडू आता, काय अडचण नाही. सुंदर अशी सिस्टीम लावली, गोड सिस्टीम लावली, त्याबद्दल तुम्हाला हे धन्यवाद देतो आणि माझ्या सेवेला पूर्ण विराम देतो. ज्ञानेश्वर
असेच आपले नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि बाळूमामाची आरती प्रवचन रोज पाहण्यासाठी विसरू नका. बोला जय बाळूमामा.